विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये स्पेशल पेपर आहे जो दिला आहे, ज्यामध्ये आपण बघत आलोय चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा साधन संपदा किंवा मिनरल रिसोर्सेस आपण किंवा खनिज साधन संपदा कशाला म्हणायचो याविषयी आपण बऱ्याच तासिकेपासून चर्चा करू झालो. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेचा आढावा घेत असताना मागील तासिकेला आपण काय बघितलं याचा विचार सर्वप्रथम आजच्या तासिकेला आपण प्रथम करूया. की लोहखनिज असेल, लोहखनिजाचा उद्योगाचा पाया मानला जातो किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतामध्ये असणारं लोहखनिज असेल किंवा महाराष्ट्रात असणारं लोहखनिज विकासासाठी किती महत्त्वाचे आहेत हे आपण मागील तासिकेला बघितलं. किंवा लोहखनिज एक साधन संपदा कशा प्रकारे आहेत याचा विचार आपण केला. मागील तासिकेला आपण बघितलं होतं की पृथ्वीच्या अंतरंग भागामध्ये आपण गेलो तर अशुद्ध स्वरूपामध्ये सापडतं आणि त्या अशुद्ध स्वरूपामध्ये सापडलेलं शुद्धाचे त्याचे पदार्थाचे प्रमाण किती, आपण त्याला लोहखनिज असं म्हणतो. आणि खाणीतून काढल्यानंतर त्याचे शुद्ध करून त्याचे लोखंड तयार होते आणि लोहखनिज किती प्रमाणात आहेत याच्यावरून आपण त्याचे वेगळे प्रकार पाडले हे आपण मागील तासिकेला बघितलं आहेत. म्हणजेच लोहखनिजाच्या शुद्धतेवरून लोहखनिजाचे वेगळे प्रकार कसे पडतात त्यामध्ये त्यांनी 4 प्रकार पाडले. त्यामध्ये पहिला होता मॅग्नेटाइट, त्यामध्ये असणारं लोहाचं प्रमाण होतं 72%. त्यानंतर हेमेटाइट असेल, त्याचं असणारं साधारणपणे 60 ते 70% दरम्यान त्याच्यामध्ये लोहाच्या शुद्धतेचे प्रमाण होते. त्यानंतर पुढे प्रकार पाडला होता आपण लिमोनाइट. लिमोनाइटचा त्याच्यामध्ये होते लिमोनाइट त्याच्यामध्ये असणाऱ्या शुद्धतेचे प्रमाण होते 60% आता या सर्व गोष्टी विचार केला असताना शेवटचा प्रकार पाडला होता सिडेराइट. आता सिडेराइटचं वैशिष्ट्य म्हणजे काय, त्या ठिकाणी असणाऱ्या शुद्धतेचे प्रमाण 48% होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात आपण त्याच्या असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या लोहखनिजाचे वेगळे प्रकार आपण बघितले आणि त्या वेगळ्या प्रकारच्या त्या असणाऱ्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय, वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य असणारे हे आपण बघितलं. म्हणून असणाऱ्या ह्या साठ्यांपैकी किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगळ्या प्रकारची किंवा असणाऱ्या लोहखनिजाचे आपण वेगळे प्रकार बघितले. आजच्या तासिकेला विद्यार्थी मित्रांनो, साधन संपत्तीचा लोहखनिजाच्या विषयी बघत असताना आपण बघितलं आहे की मागील तासिकेला बघितलं होतं की लोहखनिजाच्या असणाऱ्या शुद्धतेवरून लोहखनिजाचे आपण खालील प्रकार पाडले. आता हे खालील प्रकार पाडत असताना आपण वेगवेगळे प्रकार म्हणजे मॅग्नेटाइट असेल, हेमेटाइट असेल, लिमोनाइट असेल, सिडेराइट असेल हे प्रकार बघितले. आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये असणारे लोहखनिजाचे साठे कोणकोणत्या भागामध्ये आहे, की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, की कोणकोणत्या असणाऱ्या एखाद्या तालुक्यामध्ये याचा विचार आजच्या तासिकेला आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपण जर थोडक्यात विचार केला की महाराष्ट्रामधील असणारे लोहखनिजाचे साठे प्रामुख्याने चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल किंवा भंडारा असेल, नागपूर असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. आता याही त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर उत्तम प्रकारचे खनिजे धारवाडी संघाच्या खडकाशी निगडित आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट हेमेटाइट महत्त्वाचे खनिज आहे, ते एवढ्या खाणीतून काढले जाते आणि टॅकोनाइट किंवा जांबा खडकात देखील आढळते. म्हणजे चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल किंवा नागपूर असेल किंवा भंडारा जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये टॅकोनाइट आणि तर रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांबा खडकामध्ये जे अशा प्रकारचे लोहखनिज असेल ते आपण हेही बघितलं. आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत की लोहखनिजाचे वितरण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात झाले आहे त्याचा विचार करणार आहोत. आता आपण प्रथम बघत असतो की महाराष्ट्रामध्ये असणारा लोहखनिजाचा अंदाजे साठा आपण जर बघितला तर 1.346 कोटी टनाचा आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात आपण असा विचार करूया की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एकूण साधन संपत्तीपैकी किंवा साधन संपत्तीपैकी फक्त 20% साठा हा महाराष्ट्रात राहत असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जवळपास असणाऱ्या 20% साठा या ठिकाणी आढळतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी 20% लोहखनिज महाराष्ट्रामध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये असणारं हेमेटाइट हे प्रकारचे लोहखनिज साठी त्या ठिकाणी आढळतात असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असाही विचार आपण करूया की महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 कोटी मेट्रिक टन लोहखनिजाचे आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण त्याच्या उत्पादनाविषयी किंवा त्याच्या असणाऱ्या प्रोडक्शन विषयी जर विचार केला तर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 1961 साली 3,62,000 टन लोहखनिजाचे उत्पादन घेतले गेले होते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता तर तेच उत्पादन 2011 मध्ये बघितलं गेलं तर 11,20,000 पर्यंत गेले होतं. म्हणजे टनापर्यंत वाढले होते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल.
थोडक्यात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की 2017 ते 18 मध्ये असेल, यात पुन्हा घट झाली आणि ती 7,91,000 पर्यंत गेले टन उत्पादन लोहखनिजाचे महाराष्ट्रामध्ये घेतले गेले, तर असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. तर थोडक्यात असा आपण विचार केलो की महाराष्ट्रातील संपूर्ण प्रदेशाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील असणारे लोहखनिजाचे केंद्रीकरण हे विशिष्ट ठिकाणीच झाले आहेत असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला की महाराष्ट्रातील असणाऱ्या संपूर्ण प्रदेशाचा जर विचार केला तर लोहखनिजाचे केंद्रीकरण आणि लोहखनिजाचे केंद्रीकरण ह्या विशिष्ट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये झाले आहेत, कारण त्या ठिकाणी असणाऱ्या प्रकारचा सापडणारा खडक असेल, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये असणारे लोहखनिजाचे साठे चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, नागपूर असेल आणि सिंधुदुर्ग याच जिल्ह्यामध्ये आढळतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे याविषयी महाराष्ट्रात असणारे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग याच जिल्ह्यामध्ये आढळतात. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की उत्तम प्रकारची खनिजे धारवाडी संघाच्या खडकाशी निगडीत आहेत, हे आपण या ठिकाणी म्हणूया. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे हेमेटाइट हेच महत्त्वाचे खनिज किंवा हेमेटाइट प्रकारचे लोहखनिजच या ठिकाणी सापडते असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढचं आहे टॅकोनाइट किंवा हा जांभा खडकामध्ये आढळणारे हे लोहखनिजाचा प्रकार आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच त्यानंतर सर्वात महत्त्वाचं चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ह्या जिल्ह्यांमध्ये टॅकोनाइट किंवा रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्ये जांभा खडकामध्ये आढळणारं हे लोहखनिज. अशा प्रकारे लोहखनिज असेल, लोहखनिजाचे वेगळ्या प्रकारचे असणारे वेगळे त्याचे वितरण असं आपल्याला या ठिकाणी बघता येईल. मग थोडक्यात भारताचा जर विचार केला, भारतामध्ये असणाऱ्या लोहखनिजाचा अंदाजे साठा आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या लोहखनिजाच्या साठ्यापैकी फक्त 20% आहेत असं आपल्या या ठिकाणी सांगितलं. म्हणजे महाराष्ट्रातील असणाऱ्या लोहखनिजाचे उत्पादन आणि महाराष्ट्राचा आर्थिक विकास याही गोष्टी आपण बघितल्या. म्हणजे महाराष्ट्राचा जर आर्थिक विकास साधत असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या लोहखनिजाचे आपण दुसऱ्यावर अवलंबून किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या लोहखनिजाचा जास्तीत जास्त विकास आपण या ठिकाणी केला गेला आहे असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. आता पुढे बघितल्यानंतर पहिल्यांदा आपण वितरण बघूया. वितरण बघत असताना त्या ठिकाणी पहिला कुठला जिल्हा असतो तो चंद्रपूर जिल्हा. आता चंद्रपूर जिल्हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे लोहखनिज उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा जिल्हा मानला जातो, कारण ह्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात लोहखनिजासाठी उपलब्ध आहेत असे आपल्या या ठिकाणी म्हणूया. आता त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर असेल, ब्रह्मपुरी असेल तालुक्यामध्ये प्रामुख्याने लोहखनिज आढळते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे हे दोन महत्त्वाचे तालुके आहेत आपण सांगू शकतो चंद्रपूरमध्ये, चिमूर व ब्रह्मपुरी. आता चिमूर तालुक्यामध्ये जर गेलो तर चिमूर तालुक्यामध्ये पिंपळगाव असेल, असोला असेल, बीसी असेल, गुंजेवाडी या ठिकाणी लोहखनिजाचे साठे आहेत. आता चिमूर तालुक्यामधले कोणकोणते तरी चिमूर तालुक्यामध्ये पिंपळगाव, असोला, बीसी, गुंजेवाडी या ठिकाणी लोहखनिजाचे साठे आहेत. आता हे झालं चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात. आता पुढचा तालुका बघूया ब्रह्मपुरी. आता ब्रह्मपुरी तालुक्यात जर गेलो तर त्या ठिकाणी रत्नापूर असेल किंवा लोहार डोंगरी या प्रदेशामध्ये महत्त्वाचे साठे आहेत. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन तालुके कुठले, चिमूर आणि ब्रह्मपुरी. आता चिमूर तालुक्यामधली आपण गाव बघितली कुठले, पिंपळगाव, असोला, पिसी, गुंजेवाडी. आणि ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये गेल्यानंतर रत्नापूर, लोहार डोंगरी या ठिकाणी महत्त्वाचे लोहखनिज सापडते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी आढळणारे सर्वात लोहखनिज कुठलं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, तर ते हेमेटाइट प्रकारचं लोहखनिज या ठिकाणी उपलब्ध आहेत असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात असणाऱ्या या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर आणि ब्रह्मपुरी तालुक्यांमध्ये या ठिकाणी असणारं लोहखनिज कोणतं आढळतं, तर हेमेटाइट. आता सर्वात महत्त्वाची की या भागामध्ये जवळपास 1500 मीटर लांब आणि 200 मीटर रुंदी आणि 400 मीटर उंची असलेल्या टेकड्यांमध्ये लोहखनिज आढळते. 1500 मीटर लांब, 200 मीटर रुंदी आणि 40 मीटर उंची असलेल्या टेकड्यांमध्ये हे लोहखनिज सापडते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी लोहखनिज सापडतं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोखंडाचे जवळपास 60 ते 70% आढळते. म्हणजे लोखंडाचे म्हणजे लोहाचे प्रमाण हे 60 ते 70% आढळते. आपल्याला माहिती आहे की हेमेटाइटच्या आपण प्रकारात बघत असताना त्या ठिकाणी आपल्याला माहित होतं की 60 ते 70% हेमेटाइट मध्ये असतात. पुढचा जिल्हा बघूया. पुढचा जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आता लोहखनिजाच्या उत्पादनामध्ये दुसरा महत्त्वाचा जिल्हा मानला जातो, त्या जिल्ह्याचं नाव आहे गडचिरोली जिल्हा. आता या गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोहखनिजाचे साठे आहेत. आता सुरजागड हे ठिकाणी प्रामुख्याने लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता
या गेल्यानंतर ह्या कारण या ठिकाणी 275 दशलक्ष टन साठी लोह असल्याचे मानले जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. तसेच या ठिकाणी असणाऱ्या लोह खनिजामध्ये लोखंडाचे प्रमाण 60 ते 67% दरम्यान आहेत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारे कोणकोणते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी लोखंड सापडते त्यामध्ये देऊळगाव असेल, भामरागड असेल, दमकोट असेल, पडवी असेल इत्यादी ठिकाणी लोहखनिजाचे अनेक साठे आणि खाणी आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात अशा प्रकारे सुरजागडला सर्वात म्हणजे चांगल्या प्रतीचे साठे आहेत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता ह्या जर आपण विचार केला तर या ठिकाणी असणारे लोहे पाषाण स्थूल असून ते आपण मगाशी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 275 दशलक्ष टन साठे या ठिकाणी मानले जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या बिडाच्या लोखंडासाठी कारखान्यात पुरेसे आहेत असे आपल्या ठिकाणी बिडाचं प्रकारचं लोखंड जर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी असणारे हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारे किंवा सुरजागड या ठिकाणी असणारे लोहखनिज त्यासाठी वापरलं जातं असं आपण या ठिकाणी नमूद करूया. आता पुढचा जो प्रकार आहे तो पुढचा जिल्हा आहे तो गोंदिया जिल्हा. आता गोंदिया जिल्हा का म्हणजे भंडारा जिल्ह्याचे नवीन भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार झालेला तो गोंदिया जिल्हा. या जिल्ह्यामध्ये मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज हे सापडते. आता या ठिकाणी असणारे आंबे तलाव असेल, खुर्शीपार असेल किंवा गोरेगाव तालुक्यातील ठिकाणी या ठिकाणी लोहखनिज सापडते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये सापडणारं जे किंवा गोंदिया जिल्ह्यामध्ये सापडणारं जे लोहखनिज आहे ते अग्निजन्य खडकामध्येच लोहखनिज सापडते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी असणारे जे साठे असतील तर साठेपर्यंत विचार केला 6.2 दशलक्ष टनाचे साठे असून 54% आढळते असून असं या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे या गोंदियामध्ये सापडणारे मॅग्नेटाइट प्रकारचे जरी लोहखनिज सापडत असेल तर यामध्ये लोखंडाचे प्रमाण हे 54% आढळते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता हे लोहखनिज मगाशी तुम्हाला सांगितलं की अग्निजन्य प्रकारच्या खडकातच सापडते ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेडी आणि वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये लोहखनिजाचे साठे आहेत असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी आढळणारे तालुके असेल त्या ठिकाणी शुद्धतेच्या प्रमाणाचा जर आपण विचार केला त्यामध्ये 60% पर्यंत शुद्धता आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी असणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सापडणारे जे लोहखनिज त्यामध्ये असणारी शुद्धता ही फक्त 60% पर्यंत असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. आता यानंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या 48 दशलक्ष टन लोहखनिज या ठिकाणी मिळेल असा आपला अंदाज व्यक्त केला जातो असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात लोहखनिजाच्या असणाऱ्या या साठ्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टी व्यक्त करता येतील असे आपल्याला म्हणता येईल. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये जर गेलो आपण तर वेंगुर्ला तालुक्यात जर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असणारं रेडी असेल, टाका असेल, असोली असेल, आजगाव असेल, शिरोडा असेल, नोसा असेल या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी लोहखनिजाचे साठे आपल्याला आढळून येतात. आता त्यानंतर पुढचा तालुका आहे तो सावंतवाडी तालुक्यामध्ये जर गेलो आपण तर सावंतवाडी तालुक्यामध्ये बघितलं तर तळवणे असेल, उलदावे असेल, किन्हाळा असेल, त्यानंतर पुढे सताडी असेल, सातोली असेल, अरीस असेल, ठाकूरवाडी असेल, नळेवाडी असेल किंवा मातोंड असेल किंवा टंबोली असेल किंवा तेंडोली असेल या ठिकाणी लोहखनिजाचे साठे आहेत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे लोहखनिजाचे साठे आपण बघत असताना सिंधुदुर्ग जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये 2च तालुक्यांमध्ये रेडी आणि वेंगुर्ला तालुक्यामध्ये लोहखनिजाचे साठे आढळते. आणि कोणत्या त्या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी आढळते हे आपण बघितलं. हे सावंतवाडी असो किंवा वेंगुर्ला तालुक्यामध्ये असेल तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात ह्या तालुक्यांमध्ये आपण या ठिकाणी लोहखनिजाचे साठे या ठिकाणी म्हणजे 48 दशलक्ष टन साठे आढळ असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे झाले सर्वात महत्त्वाची ठिकाणे म्हणजे चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल, गोंदिया असेल किंवा सिंधुदुर्ग असेल. मग आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची इतर ठिकाणी कोणत्या ठिकाणी आपल्याला ते साठे आढळतील त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. वरील प्रकाराव्यतिरिक्त किंवा वरील ठिकाणांव्यतिरिक्त या ठिकाणी असणारे नागपूर जिल्ह्यामध्ये भिवापूर तालुका असेल, त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील आपण त्यानंतर शाहूवाडी असेल किंवा राधानगरी असेल त्या तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात का होईना या ठिकाणी आपल्याला साठे आढळतील असा आपल्याला अंदाज व्यक्त केला जातो. आता जर आपण असाही विचार केला गेला तर सर्वात महत्त्वाचं रेडी नजीक अरबी समुद्राच्या सन्मुख असलेल्या बुटक्या टेकड्यात 2 किलोमीटर लांबीपर्यंत लोहखनिजाचे साठे पसरले आहेत. पण येथील असणारे खनिजे पाषाण स्थूल किंवा सच्छिद्र किंवा भुसभुशीत प्रकारच्या व पट्टेदार
हेमेटाईट किंवा क्वार्ट्झाईट सोबत आढळते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. किंवा रेडी असेल किंवा बांदा असेल या भागातील लोह खनिज हे धारवाड संघातील खडकामध्ये असून जांभा प्रकारचा थर आहेत. यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर 50%च लोह आहेत. उपलब्ध साठ्यापैकी जास्तीत जास्त लोह खनिज भुकटीच्या स्वरूपात सापडते. रेडी येथील लोह खनिज साठे हे महत्वाचे आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात असं आपल्याला या ठिकाणी इतर खनिजांचा विचार केल्यानंतर किंवा इतर ठिकाणी आढळणारे कोणकोणत्या प्रकारचे कोणकोणत्या ठिकाणी आहेत याचे आपण या ठिकाणी विचार केला आहे. आता पुढे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये असणारे लोह खनिजाचे वितरण आपण बघितले की महाराष्ट्रामध्ये असणारे लोह खनिजाचे वितरण मगाशी सांगितल्याप्रमाणे चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल किंवा गोंदिया असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते असं आपल्या ठिकाणी म्हणूया. आणि सर्वात महत्त्वाचे कोणकोणत्या प्रकारात कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते ठिकाणं दिले आहेत याचाही आपण आजच्या तासिकेला मागोवा या ठिकाणी घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो याविषयी किंवा आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न शंका निर्माण झाली असेल तर त्या ठिकाणी माझा मेल आय डी दिला आहे, आपण त्यावरती मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील तासिकेला बघणार आहोत की मॅंगनीज भारतातील सर्वात महत्त्वाचं उत्पादक म्हणून राज्य म्हणून ओळखले जाते. कारण भारतातील जवळजवळ जर विचार केला तर 40% मॅंगनीज साठे हे महाराष्ट्रामध्ये आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मॅंगनीज हा खनिजाचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. उदाहरणार्थ चिनीज मातीची भांडी तयार करणे असेल, दागिन्यांना डाग देणे असेल, काचेवर रंग द्यायचा असेल, ब्लिचिंग पावडर तयार करायचे असेल, काडीपेटी उद्योग असेल, रंग उद्योग असेल, जंतुनाशके तयार करायचे असेल किंवा बॅटरी आहेत किंवा मॅंगनीजचे उत्पादन करायचे, या सर्वात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती मॅंगनीजचा वापर केला जातो. याशिवाय लोह पोलादाला टणकपणा जर आणायचा असेल किंवा यंत्र निर्मिती करायची असेल किंवा मुलामा द्यायचा असेल तर या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर सर्वात जास्तीत जास्त वापर हा मॅंगनीजचा केला जातो लोह खनिजामध्ये, म्हणून मॅंगनीजला सर्वात जास्तीत जास्त त्या मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे असं आपल्याला बघणार आहोत. म्हणून आपण पुढील तासिकेला बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मॅंगनीजचे प्रमुख प्रकार कोणकोणते आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आढळणारं मॅंगनीज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतं, त्याचे वितरण काय याचाही आपण पुढील तासिकेला विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.